एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबातील मुलाचं लग्न, कोट्यवधी रुपयांचा खर्च, उदयपूरचा राजवाडा आणि पाहुण्यांसाठी खास प्रायव्हेट जेट्सची तयारी, सर्व काही एखाद्या स्वप्नासारखं सुरू होतं. पण या स्वप्नवत वाटणाऱ्या कथेचा शेवट एवढा भयंकर आणि क्रूर असेल अशी कल्पना ना कुटुंबाने केली होती ना पोलिसांनी. पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावरून पाय घसरून एका तरुणाचा दरीत पडून मृत्यू झाल्याची बातमी 18 जून 2026 ला समोर आली आणि सर्वांनाच धक्का बसला. सुरुवातीला हा एक दुर्दैवी अपघात असल्याचं सांगण्यात आलं. फोटो काढताना संतुलन बिघडल्यामुळे 26 वर्षांचा केतन अग्रवाल 350 फूट खोल दरीत कोसळला, असं त्याच्याच होणाऱ्या बायकोने रडत रडत सर्वांना सांगितलं. पण जेव्हा पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला, तेव्हा एकामागून एक असे खुलासे समोर आले ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. हा अपघात नसून अतिशय थंड डोक्याने रचलेला एक भयंकर खून होता, ज्याचा कट केतनच्याच होणाऱ्या पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून रचला होता. नेमकं प्रकरण काय आहे आणि हा कट कसा रचला गेला, समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. या संपूर्ण गुन्हेगारी कथेमध्ये मुख्यत्वे 3 पात्र आहेत. पहिलं पात्र म्हणजे 26 वर्षीय केतन विशाल अग्रवाल, ज्याची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. केतन हा पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. केतन स्वतः परदेशातून उच्च शिक्षण पूर्ण करून भारतात परतला होता आणि आपल्या कौटुंबिक रिअल इस्टेट कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून काम पाहत होता. दुसरं पात्र आहे 20 वर्षांची सिया प्रवीण गोयल. सिया ही पुण्याच्या मार्केट यार्डातील एका मोठ्या मसाला व्यापाऱ्याची मुलगी असून ती पुण्यातच कॉमर्सचं शिक्षण घेत होती आणि तिने नुकताच एक बेकरीचा व्यवसाय सुरू केला होता. केतन आणि सिया यांचा साखरपुडा याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात झाला होता आणि नोव्हेंबर 2026 मध्ये राजस्थानच्या उदयपूरमधील एका अलिशान पॅलेसमध्ये त्यांचा भव्य विवाह सोहळा पार पडणार होता. या लग्नासाठी तब्बल 17 कोटी रुपयांचं बजेट ठेवण्यात आलं होतं आणि पाहुण्यांना आणण्यासाठी 2 चार्टर्ड विमानेही बुक करण्यात आली होती. तिसरं पात्र आहे 22 वर्षांचा चेतन बाबूलाल चौधरी. चेतन हा BBA चा विद्यार्थी असून त्याच्या कुटुंबाचाही मार्केट यार्डात किराणा मालाचा व्यवसाय आहे. सिया आणि चेतन हे गेल्या 1 वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांच्यात प्रेमसंबंध होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिया गोयल हिचे चेतन चौधरीवर जीवापाड प्रेम होतं आणि ती केतन अग्रवाल सोबत लग्न करण्यास अजिबात तयार नव्हती. तिला केतन तिच्या आणि चेतनच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा वाटत होता. हा अडथळा कायमचा दूर करण्यासाठी तिने चेतनच्या मदतीने केतनला संपवण्याचा कट रचला. सियाच्या वाढदिवसाच्या म्हणजेच 19 जूनच्या एक दिवस आधी म्हणजेच 18 जूनच्या सकाळी तिने केतनला लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला जाण्याचा आग्रह धरला. केतन हा नियमित ट्रेकर होता आणि तो आपल्या होणाऱ्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आनंदाने तिच्यासोबत जाण्यास तयार झाला. पण केतनला हे माहित नव्हतं की तिथे मृत्यू त्याची वाट पाहतोय. ठरलेल्या प्लॅन नुसार चेतन चौधरी हा आधीच लोहगड किल्ल्यावर पोहोचला होता आणि तो तिथे लपून या दोघांचा पाठलाग करत होता. जेव्हा केतन आणि सिया किल्ल्याच्या एका निर्जन आणि खोल कड्याच्या टोकावर पोहोचले, तेव्हा चेतन तिथे आला. संधी मिळताच सिया आणि चेतन या दोघांनी मिळून केतनला 350 फूट खोल दरीत ढकलून दिलं. कड्यावरून खाली कोसळल्यामुळे गंभीर दुखापत होऊन केतनचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर गुन्ह्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी सियाने तात्काळ केतनच्या कुटुंबियांना फोन केला आणि सांगितलं की फोटो काढत असताना केतनचा पाय घसरला आणि तो दरीत पडला. स्थानिक रेस्क्यू टीमने सुमारे 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर केतनचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. सुरुवातीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. गुन्हा लपवण्यासाठी सियाने सोशल मीडियावर केतनच्या आठवणीत भावूक पोस्ट शेअर केल्या आणि दुःख दाखवण्याचं नाटक केलं. मात्र पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल आणि लोणावळा ग्रामीण पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेला घटनास्थळी परिस्थितीवरून संशय आला. केतन एक अनुभवी ट्रेकर असताना तो असा कसा पडू शकतो, हा पहिला प्रश्न होता. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला, ज्यामध्ये मोबाईल फोनचे रेकॉर्ड्स, कॉल डिटेल्स, IDDR आणि सोशल मीडिया चॅट्स तपासण्यात आले. यामध्ये सिया आणि चेतन यांच्यातील संशयास्पद संभाषण आणि गुन्ह्याच्या वेळी चेतनचे लोहगड किल्ल्यावरील लोकेशन समोर आलं. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन कडक चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 आणि 61(2) अंतर्गत गुन्हा दाखल केलाय.
या प्रकरणी वडील विशाल अग्रवाल यांनी सिया गोयलवर अनैतिक संबंधांचा आरोप केलाय। तसंच केतनचा मृतदेह घेऊन पोलीस आले तेव्हा सियाची कुठलीही रिॲक्शन नव्हती, तिला दुःख झालेलं नव्हतं, हे आम्हाला खटकलं होतं, पण आम्ही लक्ष दिलं नाही। सिया गोयल हिचे चेतन बाबूलाल चौधरी सोबत नोव्हेंबर पासून संबंध होते, त्यातून दोघांनी केतनची हत्या केली असं केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सांगितलं। तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली की केतनला मारण्याचा हा सियाचा पहिला प्रयत्न नव्हता, तर याआधीही तिने 3 ते 4 वेळा प्रयत्न केले होते। जूनच्या पहिल्या आठवड्यात केतन आणि सिया यांचा बाली येथे प्री वेडिंग शूट आणि ट्रिप प्लॅन झाली होती। ते मुंबई विमानतळावर पोहोचले, पण तिथे गेल्यावर अचानक केतनचा पासपोर्ट गायब झाल्याचं समजलं। एकाच बॅगेत सर्व पैसे, क्रेडिट कार्ड आणि सियाचा पासपोर्ट असताना फक्त केतनचाच पासपोर्ट चोरीला गेला होता। त्यामुळे ट्रिप रद्द करून त्यांना परत यावं लागलं। पोलिसांनी आता उघड केलंय की सियानेच तो पासपोर्ट चोरून लपवला होता, जेणेकरून तिला केतन सोबत बालीला जावं लागू नये। याशिवाय 31 मे आणि 14 जून रोजीही त्यांनी लोहगड किल्ल्याची वारी केली होती। 14 जूनला सियाने केतनला सापाचा हल्ला झाल्याचा बहाणा करून दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला होता, पण केतन मागे सरकल्याने आणि तिथे एका झाडाचा आधार मिळाल्याने तो सुदैवाने वाचला होता। केतनच्या आईने अत्यंत संतप्त आणि भावुक होऊन प्रतिक्रिया दिली की मी सियाला माझी सून मानलं होतं, पण तिने आम्हाला मोठा धोका दिला। ती सतत खोटं बोलत राहिली। आज माझा मुलगा गेलाय आणि याला सिया, तिचा बॉयफ्रेंड आणि तिचे कुटुंबीय जबाबदार आहेत। मला त्या सर्वांना फाशीची किंवा कठोर शिक्षा झालेली पाहायची। सध्या पोलीस या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का याचा कसून तपास करतायत। दरम्यान या सर्व प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा।